ज्याची कीर्ती साऱ्या जगतात हो, हो, जय हो टाळ आवाज या महाराष्ट्राचा ज्वलंत इतिहास इको कमी करा. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही. 1598 महाराष्ट्रामध्ये सुवर्ण दिवस उजडला. सिंदखेडच्या लखोजी राजादोमांना कन्यारत्न प्राप्त झालं. नाव होतं मा साहेब जिजाऊ. सर्रास महाराष्ट्र एकत्र केला साहेबाच्या कर्तृत्वानं. 19 फेब्रुवारी 1630 साली माझ्या शिवछत्रपतींचा जन्म झाला. 15 एप्रिल 1645 साली माळी साळी बंजारी पुतलवार चांभार गुजर सुतरण नाभी धनगर मुसलमान मराठा या सगळ्या जाती धर्मातील मावळे एकत्रित केले माझ्या शिवछत्रपतींनी. स्वराज्याची निर्मिती करताना राजाने कधीच विचार करणार जाती आणि पातीचा. मावळ्यांच्या तलवारीपुढे नगरा चालत नव्हता 7.5 लढायला जाताना मावळा विचार करीत नव्हता दिवस आणि रातीचा. कारण अभिमान होता मावळ्यांना महाराष्ट्राच्या मातीचा. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीतला समाज एकत्रित केला आणि राजांनी आवाज द्यायला सुरुवात केला एका मावळ्यांना. ए साजी कंकांना राजांनी आवाज दिला. ए साजी चल हो राजा. धनगर समाजातील महादेव धनगरांना राजांनी आवाज दिला. ए महादेव अरे चल. राजा धनगर आहेत आम्ही चालल तुमच्या स्वराज्याला. ए महादेव अरे तुला जात नाही विचारले मी. माळी समाजातील ज्ञानोबा माळींना घेतलं. ए ज्ञानोबा अरे चल. राजा माळी आहेत आम्ही चालल तुमच्या स्वराज्याला. राजा म्हणतात मी कुणाची जात बघत नाही. मुस्लिम समाजाचा मावळा होता माझ्या राजांच्या समवेत. नाव होतं मदारी मेहतार. ए मदारी अरे तुझी स्वराज्याला गरज आहे बाबा. राजा अहो मुसलमान आहेत आम्ही चालल. राजा म्हणतात अरे आदिलशाही मुघलशाही कुतुबशाही निजामशाही यातला मुसलमान नाही तू या महाराष्ट्रातला मुसलमान आहे. आणि महाराष्ट्रातला मुसलमान या महाराष्ट्राच्या मातीवर प्रेम करणारा मुसलमान आहे. ए मदारी अरे चल. राजेंनी माणसाची व्याख्या सांगितली. राजे म्हणतात ए मदारी मेहतार, ए ज्ञानोबा माळी, ए महादेव धनगर, ए जीवा, ए शिवा, ए साजी. माणूस हा जातीवरून श्रेष्ठ नाही ठरला जात तर माणूस हा कर्तृत्वावरून श्रेष्ठ ठरला जातो. राजेंनी एक मावळा जोडला. स्वराज्याची वज्रमोट तयार केली राजांना. राजे आणि आई साहेब राजगडावरती आहेत. आई साहेब म्हणतात ए शिवा ईशान्येकडे बघ तर कोंढाणा दिसतोय. आई साहेब हो. ए शिवा ते बघ ईशान्येकडे कोंढाणा दिसतोय आणि त्या कोंढाण्यावरती फडकणारे ते दुश्मनांचे निशाण आमच्या डोळ्यांना जखमा करून जातोय शिवा. आई साहेब आज्ञा असावी. काय इच्छा आहे तुमची इच्छा आम्ही पूर्ण करणार. शिवा राजे आमची एकच इच्छा आहे. काय राजा त्या कोंढाण्यावरती दिसणारा ते दुश्मनांचं निशाण उतरवा. ते दुश्मनांचं निशाण आणि पुन्हा एकदा भगवा फडकलेला पाहिजे. आई साहेब तुमची इच्छा आम्ही पूर्ण करणार. आमचा शब्द असेल येत्या अष्टमीला त्या कोंढाण्यावरती भगवा फडकलेला दिसेल. प्राण जाय पर वचन न जाय या महाराष्ट्राच्या राजांना दिलेला शब्द होता छत्रपती शिवाजी राजे भोसले. राजेंनी शब्द दिला आई साहेब येत्या अष्टमीला कोंढाण्यावरती भगवा फडकलेला दिसेल. पण कोंढाणा गायचं एवढी सोपी गोष्ट नव्हती. कोंढाण्यावरती 2000 कडवे राजपूत, त्यांचा मोरक्या होता उदयभान राठोड, त्यांचा किल्लेदार होता उदयभान राठोड. उदयभान राठोड लय भयानक लय जबरदस्त. दिलीप महाराज संपत महाराज उदयभान राठोड म्हणजे त्याच्या गिरफ्त मध्ये जो कोणी आला तो मृत्यूच्या दारात गेला. इतिहास होता उदयभान राठोडाचा. 7 फुटाचा सैतानी नजर आणि याला भिडण्याकरता निघाले शिवछत्रपती. राजे तेवढ्यामध्ये तानाजी मालुसरेंचं सदरेवरती आगमन झालं. आई साहेब म्हणतात राजा बघा राजा तुमचा ताना आला बघा ताना.
ताना म्हणजे राजेंचा एक हात, ताना म्हणजे आई साहेबांच्या हृदयातील प्राण. तानावरती लय प्रेम आई साहेबांचं, राजेंचं लय प्रेम. राजे म्हणतात आई साहेब, तानाजी मालुसरे सदरेवरती येत असताना कोणाला विचारत नाही, परवानगी घेत नाही कोणाची. तानाजीचं प्रेम आहे, अधिकार आहे तानाजीचा. तानाजी परवानगी घेत नाही. तेवढ्यामध्ये तानाजी मालुसरेंचा आवाज आला, राजा राजा ओ राजा. अरे बोल ना ताना, कशा पायी आलास? राजा, रायबाच्या लग्नाच्या निमंत्रणाच्या अक्षता घेऊन आलो बघा राजा. रायबाचं लग्न काढले राजा आणि रायबाच्या लग्नाच्या निमंत्रणाच्या अक्षता घेऊन आलो. आई साहेब म्हणतात, ताना अरे लई गोड बातमी घेऊन आलास बघ. आई साहेब तुम्हाला पण यावं लागेल, राजे तुम्हाला पण यावं लागेल. आई साहेब म्हणतात, ए शिवबा, अरे बघ तुझ्या तानाच्या रायबाचं लग्न आहे. आजपर्यंत तानाजीने काही मागितलं नाही तुला, आज रायबाच्या लग्नाला भरभरून दे. हो हो आई साहेब. ए ताना, अरे तुझ्या पोराचं लग्न आणि माझ्या पोराचं लग्न काही वेगळं आहे वय? अरे येणार ना हा शिवबा राजा रायबाच्या लग्नाला. छत्रपती शिवबा राजांना शब्द दिला तानाजी मालुसरेंना की रायबाच्या लग्नाला येणार. ठरलं, सगळं जमलं. राजे म्हणतात, तानाजीराव द्या मग अक्षदा, येतो आम्ही लग्नाला. मामा जंगी तयारी करा. राजे म्हणतात, आम्ही लग्नाला येणार आहे. मामा म्हणजे शिलार मामा आणि तानाजी मालुसरे समेत दोघ जण आले होते. एक सूर्याजी मालुसरे आणि दुसरे तानाजी मालुसरे, शेलार मामा. शेलार मामा म्हणतात, राजा अहो मंडप कवाच दिलाय, तुमचीच आगमनाची वाट आहे. राजा घ्या अक्षदा आणि यावं आमच्या शुभ कार्याला. ठरलं. ए ताना, अरे लग्न कधी पण? राजा येत्या अष्टमीला रायबाचं लग्न आहे. ए अरे कोणती अष्टमी? म्हणजे अष्टमी तीच होती ज्या अष्टमीला आई साहेबांना राजांना शब्द दिला होता की कोंढाण्यावरती फडकणाऱ्या ते दुश्मनांचं निशान त्या जागेवरती भगवा फडकवायचा. राजेंचा शब्द होता. ठरलं. राजेंचा चेहरा शांत झाला. येत्या अष्टमीला रायबाचं लग्न आहे, आई साहेबांना शब्द दिलाय. राजेंचा चेहरा शांत झाला. तानाजी म्हणतो, राजा राजा हित आवडली नव तुम्हाला? राजा तसं नवर, बोलून चुकलो. आता तुझ्या रायबाच्या लग्नाला नाही येता येणार आम्हाला. आई साहेब येतील तुझ्या रायबाच्या लग्नाला. राजा अरे दोन तोंडाने बोलीचा का काय? आता काय म्हणला? तुझ्या पोराचं लग्न आणि माझ्या पोराचं लग्न काही वेगळं आहे वय? आणि आता म्हणता जमायचं नाही? राजा अरे तुम्ही झालं नव ना, रायबाचं लग्न होणार नाही हा शब्द आहे तानाजी मालुसरेचा. ए रायबा, ए तानाजी, अरे येड्यासारखं करू नकास, तुझी गरज आहे. अरे लग्न आहे, जा. राजा अरे मी जाईन, पण तुम्ही कशा पायी रायबाच्या लग्नाला येणार नाही याचं उत्तर हवंय. तोपर्यंत तानाजी हलत नसतो राजगडावर. आई साहेब समजून सांगा तुम्ही तानाला. आई साहेब म्हणतात, राजा तानाजी ऐकत नसतो, फार हट्टी तो. राजा म्हणतात, सांगतो ऐक. ए ताना, अरे ज्या अष्टमीला रायबाचं लग्न आहे त्याच अष्टमीला आम्ही आई साहेबांना शब्द दिलाय. कोंढाण्यावरती फडकणाऱ्या त्या दुश्मनांचं निशान ते उतरवून आम्ही त्या ठिकाणी भगवा फडकवणार आहोत आणि कोंढाणा स्वराज्यामध्ये घेणार आहोत. आम्ही शब्द दिला आई साहेबांना. राजा आणि एवढीच बाब हाय वय मग? राजा हाय ना मग तुमचा ताना. बघा शब्द किती गोड आहेत. राजा हाय ना तुमचा ताना. राजा राजा म्हणतात, ए ताना अरे तुझी काय इच्छा आहे? काय नाही राजा, माझी एकच इच्छा आहे. अरे काय म्हणायची तुला? काय नाही राजा, तुम्ही घेतला ना मग कोंढाण्याचा इडा. हो मग तुम्ही आता असं करावं, तो कोंढाण्याचा इडा आमच्या हातामध्ये द्यावा. मग काही नाही राजा, मी जातो कोंढाण्यावर आणि तुम्ही जायचं रायबाच्या लग्नाला. राजा द्या इडा, जातो हा ताना, घेतो तो कोंढाणा. ठरलं. राजा म्हणतात, ए ताना अरे येड्यासारखं बोलू नगस. कोंढाण्यावरती उदयभान राठोड आहे, 2000 कडवे राजपूत. उदय
उदयभान राठोड म्हणजे सामान्य नाही, आम्ही त्याचा इतिहास काढलाय. त्याच्या गिरफ्त मध्ये जो कोणी आला तो मृत्यूच्या दारामध्ये गेला. ए ताना, अरे एक वार केले की ढाल तोडतोय, एक वार केले की समशेर तोडतोय, एक वार केले की छताड सोलतोय. ए ताना, अरे एक वार केले की 10 जण फाडतोय, असा उदयभान राठोडे. रायबाचं लग्न आहे बाबा नको. तानाजी मालुसरे म्हणतो, राजा विश्वास नव्हता तुमच्या तानावर. राजा अहो एक वार केला की ढाल तोडत असन. राजा एक वार केला की ढाल तोडत असन. राजा एक वार केला की ढाल तोडत असन. राजा एक वार केला की छताड सोडत असन. राजा पण या तानाजी बी महाराष्ट्राच्या मातीचा आहे. राजा द्याईडा जातो हा ताना, घेतो तो कोंढाणा. तानाजी मालुसरे ऐकत नाही. राजा म्हणतात, ए ताना, अरे रायबाचं लग्न आहे बाबा, तुझ्या करता आधी रायबाचं लग्न महत्वाचं आहे. इथं बसलेल्या प्रत्येक तरुणाच्या मुखामध्ये एक शब्द आहे, एक वाक्य. 450 वर्ष होऊन गेले पण ते वाक्य अजून प्रत्येकाच्या कानामध्ये गुंजते. ते वाक्य तानाजी मालुसरेच्या मुखामधून निघालं. राजा म्हणतात, ए ताना, अरे रायबाचं लग्न महत्वाचं आहे. राजा होईन ना माझ्या रायबाचं लग्न. ओ राजा होईन ना माझ्या रायबाचं लग्न. ओ राजा होईन ना माझ्या रायबाचं लग्न, पण आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. राजा द्याईडा जातो हा ताना, घेतो तो कोंढाणा. तानाजी मालुसरे ऐकत नाहीत. राजा इडा द्या. राजा म्हणतात, ए ताना, अरे तुझी स्वराज्याला गरज आहे बाबा, नाही जमायचं. राजा लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. तानाजी मालुसरेंचे शब्द आहेत. राजा इडा देत नाही. राजा इडा द्यावा लागेल. राजेंचा नाविलाज होतो. आई साहेब म्हणतात, राजा इडा द्यावा लागेल. तानाजी ऐकणार नाही. ठरलं. नाविलाज होता राजेंचा. राजेंनी तानाजी मालुसरेच्या हातामध्ये इडा ठेवला. तानाजी मालुसरेंना आनंद झाला आणि तानाजी मालुसरे म्हणतो, राजा अहो विश्वास ठेवा तुमच्या तानावर, एका चपक्यात उडतो बघा त्या उदयभानाला. राजा म्हणतात, विश्वास आहे रे बाबा, पण तुझ्या पोराचं लग्न आहे. ठरलं. तानाजी मालुसरेने हातामध्ये विडा घेतला आणि तानाजी मालुसरे कोंढाण्याच्या दिशेने निघाला. रणी निघत शूर न पाहे माघार. रणामध्ये निघालेला शूर हा माघार बघत नसतो. तानाजी मालुसरे सूर्याजीला म्हणतो, ए सूर्या, अरे चल सूर्या, जायचंय आपल्याला कोंढाण्यावर. राजांना मोहीम दिली आपल्याला. 400 मावळे घेतले तानाजी मालुसरेनं. 400-500 मावळे घेतले आणि 2000 कडवे राजपूत यांच्यासोबत लढण्याकरता निघाले तानाजी मालुसरे आणि सूर्याजी मालुसरे. दोर टाकला गडावरती. कोंढाण्यावरती दोर टाकला आणि एक मावळा वरती चढला. मावळावरती गेला. तानाजी मालुसरेने तलवार काढली आणि हर हर महादेवचा जयघोष केला. हर 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 महादेवचा जयघोष झाला. आक्रमण झालं. तानाजी मालुसरे 500 मावळे 2000 कडवे राजपूत यांच्यासोबत लढायला निघाले. तोपर्यंत उदयभान राठोड सावध झाला. यलगार तकताक दिन आक्रमण टूट पड़ो इन मराठों पर, एक भी जिंदा नहीं बचना चाहिए. तलवारी काढल्या आणि रक्तांच्या चिरकोंड्या, यातनांचा कल्लोळ आणि भयान युद्ध सुरू झालं. तानाजी मालुसरे आणि उदयभान राठोड समोरासमोर आले. भयान युद्ध. राजेंना शब्द आठवले, एक वार केले की ढाल तोडतो, एक वार केले की समशेर तोडतो, एक वार केले की छताड सोडतो. तानाजी मालुसरेंच्या डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत वार झाले. रक्ताच्या धारोड्यामध्ये तानाजी मालुसरे. बघता बघता तानाजी मालुसरेची ढाल तुटली आणि असा वार झाला. तानाजी मालुसरेंचा हात हृदयाचा वेगळा झाला, धडाचा वेगळा झाला. संपला होता ताना. तानाजी मालुसरे खाली कोसळले आणि मग मावळे पळायला सुरुवात झाली. सूर्याजी मालुसरे गेला आणि दोर कापला. ए फेडांनो, अरे कुणाची औलाद आहे तुमची? तुमचा बाप रक्ताच्या धारोळ्यात पडलाय आणि तुम्ही पाठीला पाय लावून पळता. हे बघा, परतीचे डोळ कापून टाकले. उड्या टाकून माराल तर फॅड समजले जाल आणि लढून माराल तर सुवर्ण अक्षराने इतिहासामध्ये नोंद केली जाईल. फिरा माघारी. तानाजी मालुसरे खाली पडलेला आहे. उदयभान म्हणतो, ए सूर्या, अरे मेलेल्या सापावर धोपाटी घालत नाही हा उदयभान. जा म्हणाव तानाला, कोंढाणा आमचा आहे.
सगळे मावळे माघारी फिरले आणि हर हर महादेवचा जयघोष झाला. तानाजी मालुसरेचा एक हात तुटलेला आहे, एक हात तुटलेला आहे तानाजी मालुसरेचा. एका हातामध्ये तलवार घेतली आणि तानाजी म्हणतो, ए उदयभान, अरे ओ तानाजी अजून जिवंत आहे. राजेंना शब्द देऊन आलोय, जोपर्यंत भगवा फडकत नाही, गवताची गंज पेटवत नाही, तोपर्यंत तानाजी माघारी येत नसतो. तानाजी मालुसरे म्हणतो, ए उदयभान, अरे एक हात तुटला म्हणून काय झालं? एक असेल कोंढाणा त्याचा ठरलं. एक वार तानाजी मालुसरे करणार आणि एक वार उदयभान राठोड करणार, ठरलं. मावळे आले आणि हर हर महादेवचा जयघोष झाला. हर 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 महादेव, हर हर महादेवचा जयघोष झाला आणि सप दिशेने वार झाला. तानाजी मालुसरेची तलवार उदयभानाच्या हृदयामध्ये आणि उदयभानाची तलवार तानाजी मालुसरेंच्या हृदयामध्ये. दोघे हे कोसळले. सूर्याजी मालुसरे पळत पळत गेला आणि उदयभान राठोडाचा हात तपासू लागला. तानाजी म्हणतो, ए सूर्या, अरे मेलाय त्यो. अरे ओ तानाजीने केलेला वार आहे. अरे एका वारात गेलाय त्यो, हलणार सुद्धा नाही, इतका सुद्धा हल्ला नाही हो. तानाजी मालुसरेंचा एक हात तुटलेला होता, पण एका वारामध्ये उभा फाडला उदयभानाला. आणि मग तानाजी म्हणतो, ए सूर्या, अरे पेटव गवताची गज आणि फडकव भगवा, कळू दे माझ्या राजाला तानाजीने गड घेतला म्हणून. राजांना बातमी कळाली. राजांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि राजे म्हणतात, अरे गड आला पण माझ्या मावळ्यातला सिंह गेला. गड आला पण सिंह गेला. त्या दिवसापासून कोंढाण्याला नाव पडलं किल्ले कोंढाणा नाही, किल्ले सिंहगड. अरे 355 वर्ष होऊन गेले, पण छत्रपतींची जशी तशी आहे करते. 18 पगड दशेतला समाज माझ्या राजांची करतो आरती. राजांकडे पाहिलं तरी लढायला प्राप्त होते स्फूर्ती. आणि असा राजा महाराष्ट्रात जन्माला पावन झाली महाराष्ट्राची धरती.